यानंतरची बातमी साखरेसंदर्भातली जरी असली तरी तुमच्या घरच्या महिन्याच्या बजेटवर मोठा परिणाम करणारी आहे, त्यामुळे बातमी नक्की बघा। भारतीयांच्या प्रत्येक सणाचा गोडवा साखर वाढवत असते, पण आता याच साखरेनं सर्वसामान्यांचं तोंड कडू होण्याची वेळ आली आहे। कारण साखरेच्या दरानं गाठली आहे आतापर्यंतची उच्चांकी पातळी। वाशिमसह 3 जिल्ह्यात प्रति किलो साखरेचा दर तर 80 रुपयांपर्यंत गेलाय। ऐन सणासुदीच्या तोंडांवरती साखरेचे दर आणखी गगनाला भिडण्याची शक्यता आहे। दिवाळी असो, गणेशोत्सव असो, होळी असो किंवा ईद, प्रत्येक सणात मिठाईपासून घरगुती पक्वान्नांपर्यंत साखर ही लागतेच। पण दर वाढले तर त्याचा थेट परिणाम फक्त घरात येणाऱ्या साखरेपुरताच मर्यादित राहत नाही, तर घरात येणारी मिठाई, बेकरीचे पदार्थ आणि रोजच्या खाण्यापिण्याच्या खर्चावरती सुद्धा होतो। महागाईने आधीच हैराण असलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता साखरेचे दर वाढल्यामुळे कात्री लागण्याची शक्यता आहे। म्हणजे सण गोड करण्यासाठी लागणारी साखरच आता सर्वसामान्यांच्या बजेटचा गोडवा हिरावून घेते की काय, असं चित्र निर्माण होत आहे। तर परिस्थिती अशी आहे की भारतीयांच्या सणांचा गोडवा वाढवणाऱ्या साखरेची किंमतच आता सर्वसामान्यांच्या तोंडची गोडी हिरावून घेते। सणासुदीचा हंगाम सुरू होण्याआधीच साखरेच्या दरानं उसळी घेतली आहे। अवघ्या काही दिवसात किलो मागे भरमसाठ वाढ झाल्यामुळे गृहिणींपासून ते मिठाई व्यावसायिकांपर्यंत सगळ्यांची चिंता वाढली आहे। पण प्रश्न हा आहे की शेतात ऊस आहे, देशात साखर कारखाने आहेत, निर्यातीवरती निर्बंध सुद्धा आहेत, मग साखर महाग तरी का होते? याचं उत्तर जाणून घेण्यासाठी पाहूया हा विशेष रिपोर्ट। सण आला की घराघरात गोडधोड पदार्थ होतात। मुंबईच्या दुकानात गर्दी वाढते। साहजिकच सर्व स्तरावर साखरेची मागणी वाढते। पण यंदा सणाचा गोडवा वाढण्याआधीच साखरेच्या भावाने सर्वसामान्यांच्या बजेटला चटका दिलाय। 2 आठवड्यांपूर्वी 48 ते 50 रुपये किलो असलेली साखर आता 65 रुपयांच्या पुढे गेली आहे। हे रेट पाहून तर असं मन वाटते का काय करावं आता माणसानं, गरीब माणसानं काय करावं। आता मागच्या महिन्यात आलतो तर 42 होती, आता आला तर 72 आहे। आणि असं समजा का 30 रुपये लगभग वाढले। आता याच्यानंतर असं असेल तर गरीब माणसानं करावं काय? मात्र साखरेच्या दरवाढी मागे केवळ मागणी हेच कारण नाही, तर त्याला केंद्र सरकारचं इथेनॉल मिश्रणाचं E20 धोरणही कारणीभूत ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे। सुबह एक भाव, दोपहर में एक भाव और रात में और एक अलग भाव निकल जाते हैं। सामने त्योहारों की डिमांड रहने की वजह से शक्कर में रेट बढ़ रहे हैं। वो इथेनॉल के वजह से ही थोड़ा ये आया है, करंट आया है मार्केट में। और प्रोडक्शन भी कम है मेरे हिसाब से। तो ऊसाचा रस आणि मळीचा काही हिस्सा इथेनॉल उत्पादनाकडे वळवला जाणं, त्यातच साखरेची साठेबाजी आणि मध्यस्थांकडून होणाऱ्या सट्टेबाजीच्या व्यवहारांमुळे दर आणखी वाढत असल्याची बाबही समोर येते। एक तरफ देश को दुखी किया कि इथेनॉल वाला पेट्रोल जो है उससे लोगों की गाड़ियां खराब हो रही है, माइलेज खराब हो रही है, और दूसरी तरफ लोगों को अब चीनी महंगी खरीदनी पड़ रही है। तो ये एक डिसीजन लेते हैं, इनको यही नहीं पता कि इस डिसीजन का क्या असर होने वाला है। जब इन्होंने शुगर केन को, गन्ने को इथेनॉल प्रोडक्शन के लिए डाइवर्ट किया तो इनको सोचना चाहिए था ना, भाई इतना गन्ना इथेनॉल के लिए जाएगा तो चीनी कहां से बनेगी। याच पार्श्वभूमीवर सरकारने घाऊक व्यापाऱ्यांना 15 दिवसांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवण्यावर निर्बंध आणखी कडक केले आहेत। ज्या देशात ऊस मोठ्या प्रमाणावर पिकतो, जिथे साखर कारखान्यांचं मोठं जाळं आहे, त्या देशात सणासुदीच्या काळात साखरेचा भाव इतका का वाढतोय? आज साखरेचा भाव वाढतोय, उद्या त्याच साखरेपासून तयार होणारी मिठाई, बिस्किटं, बेकरी पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थ महागणार। म्हणजे 1 किलो साखरेच्या दरवाढीचा परिणाम संपूर्ण कुटुंबाच्या बजेटवर होणार। इथेनॉल देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचं असेल, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्याचे फायदेही असतील, पण कोणतंही धोरण राबवताना ग्राहकाच्या ताटातला गोडवा कडू होणार नाही ना, याचाही विचार करावा लागेल। सणासुदीच्या काळात सामान्य माणूस आनंदानं घरात मिठाई आणू इच्छितो, त्याला अर्थव्यवस्थेच्या गुंतागुंतीची किंमत मोजायला लावणं कितपत योग्य, हा प्रश्न अनुत्तरितच आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। तर गणपतीचे मोदक असो, दिवाळीची करंजी किंवा लाडू, ईदचा शिरखुर्मा असो किंवा रोजच्या चहातले 2 चमचे साखर, साखर खरं तर आपल्या रोजच्या जगण्याचा एक भाग आहे। शेतात ऊस आहे, कारखाने सुरू आहेत, मग साखर महागते तरी का? पुरवठा कमी झालाय, साठेबाजी होते, इथेनॉलच्या धोरणांचा परिणाम आहे की बाजारातल्या आणखी काही समीकरणांचा परिणाम? या प्रश्नांची उत्तरं वेळेत शोधावीच लागतील।
कारण या महागाईचा हिशेब कोण चुकवतंय? तर मिठाई घेणारा सामान्य ग्राहक, घर चालवणारी गृहिणी, छोटा दुकानदार आणि महागाईशी झुंजणारं प्रत्येक कुटुंब. त्यामुळे प्रश्न फक्त 1 किलो साखरेचा नाहीये, प्रश्न आहे सणाचा गोडवा कुणाच्या नफ्यासाठी कडू होतोय याचा. साखर गोडच राहू द्या, सर्वसामान्यांचा आनंद कडू करू नका. आणि या सगळ्यामध्ये एक ब्रेकिंग न्यूज येते, तीही साखरेसंदर्भातली आहे. साखरेची आयात आता केंद्र सरकारनं शुल्क मुक्त करण्याचा निर्णय घेतलाय. साखरेच्या देशभरातल्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रानं हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याचं कळतंय. यामुळे अर्थातच साखर स्वस्त होणार आहे. भारतामध्ये दरवर्षी जवळपास 10 लाख टन साखरेची आयात केली जाते आणि केंद्र सरकारनं वाढत्या किमती पाहता साखर साठ्यावरती सुद्धा मर्यादा घालून दिलेल्या आहेत. आता 15 दिवसांपेक्षा अधिक साखरेचा साठा करता येणार नाही.